परंतु त्यांना वेगळ्या मार्गाने जाता आलं असतं. सोशल मीडियावर नसती उठाठेव केल्याप्रकरणी खरं तर न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांना विघ्नेश शिशिर यांचे कान पिळता आले असते, त्यांना दंड ठोठावता आला असता, त्यांच्यावर एखादी छुटपूट कारवाई करता आली असती, त्यांना समज देता आली असती. परंतु हे सगळं न करता न्यायमूर्तीने या प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि आपली भूमिका व्यक्त करताना त्या भूमिकेला तात्विक रंग देण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्तींनी या प्रकरणामध्ये वेगळा विचार करण्याची आवश्यकता होती, कारण हे प्रकरण देशाशी संबंधित प्रकरण आहे, हे प्रकरण देशाच्या संसदेशी संबंधित प्रकरण आहे, हे प्रकरण देशाच्या घटनेशी संबंधित प्रकरण आहे. एक व्यक्ती जो स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा करतो तो प्रत्यक्षात ब्रिटिश नागरिक सुद्धा आहे, 2 देशांचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे आणि तरी सुद्धा तो भारताच्या संसदेमध्ये बसतो. तो भारताच्या घटनेची पायमल्ली करतोय, या देशाच्या मतदारांची दिशाभूल करतोय आणि खरं तर हा या देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला एक मोठा धोका आहे. असा विचार करून न्यायमूर्तींनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून हे प्रकरण आता नव्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येईल. तिथे नव्याने सुनावणी सुरू होईल. ही सुनावणी किती काळ सुरू राहील हे कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यानंतर निकाल येईल. बरं, निकाल आल्यानंतर सुद्धा हे प्रकरण संपत नाही. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहेच. जोपर्यंत परिपूर्ण निकाल येत नाही, अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत राहुल गांधी खासदार म्हणून संसदेमध्ये बसत राहणार, निवडणूक लढत राहणार. ते ब्रिटिश नागरिक असले तरी, ते ब्रिटिश नागरिक नसले तरी.